तर आज आपण बोलणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया. व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया सपोज एक पार्टिकल आहे, जसं की एक दगड आहे समजा, ते गोलाकार फिरत आहे पण त्याच्या अक्षाभोवती स्वतःभोवती ती गोलाकार फिरत आहे. असं एक दगड आहे, त्याचे एक अक्ष असेल, कोणत्या अक्षावर? कोणत्या अक्षावर? त्याचा राऊंड फिरत लागला. मग त्यामध्ये काही पार्टिकल सुद्धा असतात का? असतात ना, त्याच्यामध्ये ते भरीव असते, त्यामध्ये खूप सारे पार्टिकल असतात, ते जे मोजता येत नाही, ते प्रत्येक पार्टिकल फिरत आहे, यालाच काय म्हणतो आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया. मग पहिला पार्टिकल असेल त्याचा मास किती आहे? त्याचा मास आहे m1. मग सेकंड पार्टिकल आहे, त्याचा मास किती असेल? m2. हे प्रत्येक पार्टिकल फिरत आहे, त्यामुळे असं दाखवलेलं आहे. आणि नंतरचा शेवटचा पार्टिकल काय असेल? शेवटचं मोजल्यानंतर शेवटचा पार्टिकल काय निघाल? mn. पार्टिकल तर मोजता येत नाही ना, खूप सारे पार्टिकल असतात, त्यामुळे ते आपल्याला मोजता येत नाही. पहिला पार्टिकल किती आहे? m1, सेकंड m2 आणि लास्टचा किती असेल? m1. आणि त्याचा रेडियस काय असेल? रेडियस म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम मास ऑफ द पार्टिकल अँड द ऍक्सिस ऑफ रोटेशन. r1, r2, rn हे काय होईल? परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर आता आपण बघूया याची डेफिनेशन. इट इज द सम ऑफ, त्या सर्वांची बेरीज, त्या सर्व पार्टिकलची बेरीज म्हणजे काय होते? मोमेंट ऑफ इनर्शिया. पण ती बेरीज कशी असावी? बघा, इट इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ, इट इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ masses of each particle. It is the sum of product of masses of each particle and square of perpendicular distance, square of perpendicular distance from axis of rotation, from axis of rotation. म्हणजे सरळ भाषेमध्ये काय होईल? हे I इक्वल टू mr स्क्वेअर. काय म्हणले इथं? इट इज द सम ऑफ प्रोडक्ट. एका पार्टिकल साठी घेतले आपण, हे फक्त प्रत्येक पार्टिकलची बेरीज काढलीच नाही. एका पार्टिकल साठी काय येईल? I इक्वल टू mr स्क्वेअर. जसे की आता इट इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मासेस, गुणाकार आहे. आता मास ऑफ इच पार्टिकल म्हणजे एका पार्टिकल साठी आपण काय घेतले? m घेतले. अँड स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे ते किती असते? r असते. त्याचा आपण वर्ग घेतले. पण हे झालं एका पार्टिकल साठी. आपल्याला प्रत्येक पार्टिकल साठी काढायचं आहे. मग प्रत्येक पार्टिकलची जी बेरीज असेल त्यालाच काय म्हणतो आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया. मग प्रत्येक पार्टिकलचा आपण मासेस घेऊया आणि त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स घेऊया प्रत्येक पार्टिकलचा. कन्सिडर एक m1, m2, m3 dash 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 mn be the mass of each particle. काय म्हणतात या ठिकाणी? m1, m2, m3 mn be the mass of each particle. हे सर्व मासेस आहे या पार्टिकलचे. नंतर r1, r2, r3 dash 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 rn be the perpendicular distance. रेडियस म्हणजेच काय होते? परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम, कुठून असेल हे? ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून सुद्धा परपेंडिक्युलर डिस्टन्स. rn be the perpendicular distance from axis of rotation. प्रत्येक पार्टिकलचा सम आहे.
पहिले एक पार्टिकल ग्रोथ, नंतर सेकंड पार्टिकल, नंतर थर्ड पार्टिकल, तर काय येईल बघूया आता आपण. आय इक्वल टू फर्स्ट पार्टिकल साठी m1r1 चा वर्ग, सेकंड पार्टिकल साठी काय ते m2r2 चा वर्ग, नंतर मग थर्ड पार्टिकल साठी m3r3 चा वर्ग. असे किती पार्टिकल आहे? असे n पार्टिकल आहेत, म्हणून n पर्यंत घेऊया आपण mn चा वर्ग. ह्या सर्वांचं बेरीज आपल्याला घेता येते एका फॉर्म्युल्यानुसार, पण ते कसं असावं, 1 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 3 असं डेफिनेट आहे, 3 च्या नंतर 4 कन्फर्म आहे, तेच येणार आहे. किंवा स्क्वेअर किंवा सम संख्या असेल, विषम संख्या असेल, त्यावेळेस आपल्याला एक फॉर्म्युला घेता येते, आय इक्वल टू समेशन, सर्वांची बेरीज आहे समेशन, हे समेशनचा सिम्बॉल. कोणते इक्वेशन आहे? mi स्क्वेअर. तर i इक्वल टू व्हॉट इज द i इक्वल टू 1, 1 पासून चालू होत आहे, 1 2 3 4 5 6 7 असं, आणि कुठपर्यंत आहे? n पर्यंत. हे आहे आपलं मोमेंट ऑफ इनर्शिया. इट इज द एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया.